आपण देवाच्या गौरवासाठी सुरुवातीचं गीत गाऊया. वंदन तुझला परमेशा, गौरव नाम तुझे ईशा. गीत नंबर 124. वंदन तुझला परमेशा, गौरव नाम तुझे ईशा. पवित्र पवित्र जगदीशा, करुणा कर तू ईशा. ईशा वंदन, ईशा वंदन, ईशा आमेन. तुझ थांबावी पृथ्वीवरी, शांती आनंद भूवरी. ऐसे न होई कधी घरी, प्रभू येण्याची गुण करी. ईशा वंदन, ईशा वंदन, ईशा आमेन. येणे तुझे बोलवत हरी, नेई मजला तव घरी. विनंती चरणांनी धरी, कधी न देई अंतरी. ईशा वंदन, ईशा वंदन, ईशा आमेन. दर्शन मज होमान भरलं, त्रिस्वरूपी निघाला. द्राक्षी बागा दुर्बला, सानिध्य ठेवी तुझ्याजवळ. ईशा वंदन, ईशा वंदन, ईशा आमेन. हॅपी साबत सर्वांना. पुन्हा एकदा मी देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा तर एक देवाच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं आजच्या शाबास शाळेमध्ये स्वागत करीत आहे. आणि खरोखरच आनंद वाटत आहे की देवबापाने मागील आठवडाभर आमचं सांभाळ केलेला आहे. आणि पुन्हा एक वार त्याच्या वचनातून त्याच्या पवित्र सहभागितेमध्ये आणि तुम्हा सर्वांच्या सोबत आज त्याच्या वचनावरती मनन चिंतन आणि अभ्यास करण्याची संधी दिलेली आहे, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आपल्या ह्या तिमाहीचा जो शाबास शाळेच्या अभ्यासाचा मथळा आहे किंवा जो विषय आपण पाहत आहोत तो म्हणजे पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण कसे करावे. आणि मागील 7 आठवडे आम्ही यावरती अभ्यास केलेला आहे. आणि आज जो धडा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे 8वा धडा. आणि आजच्या धड्याचा मथळा या ठिकाणी आम्हाला असं सांगत आहे, उत्पत्ती किंवा उत्पत्ती एक पाया. आणि हा भाग पहिला आहे. पुढील आठवड्यात आपण दुसरा भाग या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आजच्या धड्यासाठी जो सुवर्ण वचन या ठिकाणी आहे ते आपण ऐकूया. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. योहान याचा पहिला अध्याय 1-4. प्रार्थना करूया आपण. स्वर्गीय माझ्या सर्वसमर्थ ईश्वरा, तुझे आभार मानतो, पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ता, आज जो अतिशय महत्त्वाचा असा धडा अभ्यास आम्ही शिकणार आहोत त्यामध्ये तो आमचं सहाय्य कर. प्रभूजी, या शाबास शाळेमध्ये तुझ्या वचनाच्या द्वारे
तू आमची भेट घेत असताना आम्हा सर्वांच्या अंतकरणाची द्वार उघड. मी स्वतःला तुझ्या हातात सोपवत आहे, माझं सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. जो सुवर्णवचन या ठिकाणी आपण वाचलेला आहे, ह्या सुवर्णवचनामध्ये ह्या धड्याचा बराच असा भाग आम्हाला पाहायला मिळतो. आणि धड्याचा जो मथळा आज आपण पाहिलेला आहे तो म्हणजे उत्पत्ती एक पाया. आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेस सर्वात प्रथम आम्हाला जे पहिलं पुस्तक या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे ते म्हणजे उत्पत्ती. आणि उत्पत्ती हे पुस्तक इतकं महत्त्वाचं का आहे? कारण की या ठिकाणी धड्याचा लेखक आम्हाला स्पष्ट करत आहे, उत्पत्तीचे पहिले अध्याय राहिलेल्या पवित्र शास्त्रासाठी पायाभूत आहेत. आपण जर असं विचार केला किंवा उत्पत्ती इतकं का महत्त्वाचं आहे, धड्याचा लेखक आम्हाला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगत आहे की जर आम्ही उत्पत्ती समजून घेतली किंवा उत्पत्तीचं पुस्तक जर आम्ही समजून घेतलं, याचाच अर्थ आम्ही पवित्र शास्त्राचा जो पाया आहे तो आम्ही समजून घेत आहोत. अर्थात परमेश्वराने ज्या योजनेने, ज्या नियोजनाने किंवा ज्या महान अशा हेतू उद्देशाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि ह्या सृष्टीची निर्मिती करत असताना परमेश्वराने जे विशेष असे निर्णय घेतलेले आहेत, ते निर्णय किंबहुना ती रचना किंवा ती निर्मिती किंवा ती उत्पत्ती म्हणजेच पवित्र शास्त्राचा पाया असा आहे. आम्ही जो विश्वास ठेवलेला आहे किंवा आम्ही जो पवित्र शास्त्र आमच्या हाताशी बाळगलेला आहे किंवा जे आमचं पवित्र धर्मग्रंथ आहे, आम्ही जे ख्रिस्ती लोक आहोत किंवा ह्या सृष्टीची जी रचना आहे, या सर्व गोष्टीचा उत्पत्ती हा एक पाया आहे. आणि उत्पत्तीचं पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे कारण की त्यामध्ये परमेश्वराच्या सर्व सुरुवातीच्या गोष्टीची त्या ठिकाणी नोंद आहे. म्हणजेच कोणत्या प्रकारची नोंद आहे आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. उत्पत्तीमध्ये आम्हाला असं दिसतं की त्या ठिकाणी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्रैक्य देवावरती आम्ही विश्वास ठेवतो. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देव किंबहुना तिघही एकत्र येऊन या ठिकाणी सृष्टीची निर्मिती करत आहेत. कारण की वचन आम्हाला असं सांगतं, ज्यावेळेस मनुष्याची निर्मिती परमेश्वराने करण्याचं ठरवलेलं आहे त्यावेळेस आम्हाला असं वचन सांगतं की आपण आता मानवाची निर्मिती करूया. आणि म्हणून या ठिकाणी देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देव किंबहुना तिघही एकत्र मिळून या ठिकाणी सृष्टीची निर्मिती करताना आम्हाला दिसतात. आम्हाला उत्पत्तीमध्ये अनेक गोष्टींचा उगम त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिली गोष्ट म्हणजे सृष्टीची निर्मिती आहे, किंबहुना मनुष्याची निर्मिती आहे, किंबहुना त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाबादाची ओळख आम्हाला त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी आम्हाला तारणाच्या योजनेची ओळख होते. त्या ठिकाणी आम्हाला मशियाविषयी अभिवचन मिळतं. आणि या सर्व गोष्टी आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. म्हणून आम्ही जो काही विश्वास आज बाळगलेला आहे, ठेवलेला आहे, त्या सर्व गोष्टींचा पाया उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आज आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, येशूविषयी अभिवचन आम्हाला उत्पत्तीमध्ये पाहायला मिळतं. आज आम्ही शाबाद पवित्रपणे पाळतो, त्या शाबादाची ओळख आम्हाला उत्पत्तीमध्ये पाहायला मिळते. आम्ही पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्रैक्य देवावर विश्वास ठेवतो, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याची ओळख आम्हाला तेथे पाहायला मिळते. म्हणून आम्ही जो विश्वास आज बाळगलेला आहे, ठेवलेला आहे, त्या विश्वासाचा पाया आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. आज दुसरा जो मथळा रविवारचा अभ्यास आम्हाला या ठिकाणी असं सांगत आहे की प्रारंभी म्हणजे सुरुवातीला. आणि या ठिकाणी वचन असं सांगतं, धड्याचा लेखक आम्हाला सांगत आहे की बायबलची सुरुवात अतिशय गहन आणि आदरणीय शब्दांनी होते. शब्द जे साधे आहेत परंतु एकाच वेळी न मोजता येणारे खोलीचा त्यात समावेश आहे. जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, खरे पाहता तत्त्वज्ञानाचा मोठा प्रश्न, आपण कोण आहोत, आपण येथे का आहोत आणि आपण येथे कसे आहोत, याचे उत्तर आपणास बायबलचे पहिले वाक्य देते. पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आम्ही उत्पत्ती सुरुवात करतो त्या ठिकाणी आम्हाला प्रारंभी असं या ठिकाणी प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी याची
उत्पत्ती केली किंवा निर्मिती केली अशा वचनाने या ठिकाणी सुरुवात होते. आम्हाला ज्यावेळेस आम्ही विज्ञानाकडे पाहतो, सायन्सकडे पाहतो, सायन्स असं सांगतं की सर्व गोष्टी हे आपोआप निर्मित झालेल्या आहेत, स्वयंभू आहे. किंबहुना आपण जर डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जर पाहिला तर डार्विनचं म्हणणं असं आहे की सर्व गोष्टी आपोआप स्वयंभू अशा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रावरती देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, आम्हाला देवाचं वचन स्पष्ट सांगतं की परमेश्वरापासून या सर्व गोष्टींची निर्मिती आहे. असं का? आम्ही ह्या गोष्टीवर का विश्वास ठेवायला पाहिजे? जर आम्ही डार्विनचा सिद्धांत जर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा म्हटला तर मनुष्याच्या जीवनाला काहीही हेतू उद्देश उरत नाही, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी शाश्वती उरत नाही, कोणत्याही प्रकारचं योजना त्या ठिकाणी त्याच्या जीवनाला उरत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही पवित्र वचनावर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनाला एक निश्चित अशी एक खात्री आहे, निश्चित असा एक हेतू आहे, निश्चित असा एक उद्देश आहे, निश्चित असा एक ध्येय त्या ठिकाणी आहे. परमेश्वराने मानवाची निर्मिती, परमेश्वराने सृष्टीची निर्मिती, परमेश्वराने प्रत्येक गोष्टीची निर्मिती एका विशेष हेतू उद्देशाने केलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो की डार्विनचा जर सिद्धांत पाहिला तर मनुष्य जन्मास येतो, मनुष्य जगतो आणि मनुष्य मरतो. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला असं शिकवत नाही. पवित्र शास्त्र मरण हे आमच्या पापाचं वेतन आहे असं आम्हाला शिकवतं. मरण हे काही आपोआप आलेलं असं नाही. मरण हे आमच्याच मानवाच्या पापामुळं मरण आमच्या वाट्यास आलेलं आहे असंही आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून ज्यावेळेस आम्ही डार्विनच्या सिद्धांताकडं जातो किंवा पाहतो त्यावेळेस ह्या गोष्टीकडं आम्ही का विश्वास पवित्र शास्त्रावरती ठेवत आहोत, का आमच्यासाठी उत्पत्ती हा पाया आहे? कारण की प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीबद्दल सुद्धा सांगतं. लक्षात घ्या, आदामापासून प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत, येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत किती पिढ्या झाल्या, कोण कोण जन्मास आलं, कुणापासून कोण जन्मास आलं, ह्या सर्व गोष्टींचा वृत्तांत आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. म्हणून आम्ही उत्क्रांतीच्या त्या सिद्धांतावरती विश्वास ठेवू शकत नाही. जे काही पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, जे काही उत्पत्ती आम्हाला शिकवते, त्या सर्व गोष्टी अगदी खऱ्या आहेत यावरती आम्ही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. कारण की पवित्र शास्त्रामध्ये ह्या सर्व गोष्टी नमूद आहेत. आणि परमेश्वर हा आदी व अंत आहे, त्याला प्रारंभ किंवा त्याला शेवट नाही. प्रारंभी म्हणजे ज्या दिवसापासून किंवा ज्या वेळेपासून मनुष्याच्या इतिहासाला, मनुष्याच्या जीवनाला सुरुवात झालेली आहे तो प्रारंभ. ज्या दिवशी परमेश्वराने आदाम आणि हवेला बनवलेला आहे तेथून म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा प्रारंभ. त्याच्यापूर्वी परमेश्वर अस्तित्वात होता, देव अस्तित्वात होता. देवाच्या अस्तित्वाबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत नाही, तर प्रारंभ आहे तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या प्रारंभापासून किंवा तुमच्या आणि माझ्या जीवनाचा प्रारंभ कोठून आणि कसा झाला त्याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. सोमवारचा अभ्यास आम्हाला सांगतं की उत्पत्तीचे दिवस. आज अनेक ठिकाणी ख्रिस्तीतर किंवा तात्विक असे अनेक विचार आहेत की म्हणतात की बाबा एक दिवस म्हणजे भरपूर दिवसाचा असा कालावधी असू शकतो निर्मितीच्या काळामध्ये. कारण की एका दिवसामध्ये हे सर्व काही करणं किंवा एवढं सर्व काही उत्पन्न होणं किंवा सर्व गोष्टींची उत्पत्ती करणं शक्य नाही. परंतु आम्हाला पवित्र शास्त्र किंवा देवबापाबद्दल ज्यावेळेस आम्ही शिकतो, परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. परमेश्वराने सर्व काही अगदी शब्दाने त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. फक्त मनुष्याला परमेश्वराने आपल्या हाताने घडवलेलं आहे. म्हणून एका दिवसामध्ये परमेश्वराने प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. जसे की पहिल्या दिवशी परमेश्वराने प्रकाश हो असं म्हटलेलं आहे आणि प्रकाश झालेला आहे. दुसऱ्या दिवशी परमेश्वराने अंतराळाची निर्मिती केलेली आहे. तिसऱ्या दिवशी परमेश्वराने वनस्पती, सबीज, फळं देणारी झाडे आणि कोरडी भूमी ह्या सर्व गोष्टींची परमेश्वराने त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. चौथ्या दिवशी आम्ही पाहतो की परमेश्वराने सूर्य, चंद्र, तारे किंवा आकाशातील ज्योती ज्याला आपण म्हणतो त्यांची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. पाचव्या दिवशी परमेश्वराने पक्षी किंवा मासे ह्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. सहाव्या दिवशी परमेश्वराने प्राणी आणि मनुष्य याची त्या ठिकाणी परमेश्वराने निर्मिती केलेली आहे.
ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस परमेश्वराने बनवल्या, त्या प्रत्येक गोष्टी बनवल्यानंतर परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी भरून सुद्धा टाकलेलं आहे. जर आपण म्हणालो की परमेश्वराने आकाश बनवलं, तर त्या परमेश्वराने आकाशामध्ये संचार करणारे पक्षी सुद्धा बनवले. आपण जर म्हणालो की परमेश्वराने समुद्र बनवला, तर त्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी पाण्यामध्ये राहणारे मासे सुद्धा परमेश्वराने बनवले. आम्ही जर म्हणालो की परमेश्वराने कोरडी भूमी बनवलेली आहे, तर त्या परमेश्वराने त्या कोरड्या भूमीवर संचार करणारे प्राणी सुद्धा परमेश्वराने बनवलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक दिवसाला परमेश्वराने बनवलेलं आहे आणि त्या प्रत्येक दिवसाला परमेश्वराने त्या ठिकाणी चांगलं असं म्हटलेलं आहे. आज अनेक लोक चर्चा करतात किंवा तात्विक चर्चा त्या ठिकाणी होते, परंतु पवित्र शास्त्र किंबहुना देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी स्पष्ट सांगत आहे. इब्री शब्द यॉम याचा अर्थ दिवस, जो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ह्या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. दिवसाला यॉम असं शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. म्हणजे 24 तासाचा जो कालावधी आहे, तो 24 तासाचा कालावधी म्हणजे एक दिवस असं या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराने जे काही बनवलं ते 6 दिवसामध्ये बनवलेलं आहे आणि 7व्या दिवशी परमेश्वराने विश्रांती त्या ठिकाणी घेतलेली आहे. ह्या गोष्टीवरती आम्ही या ठिकाणी विश्वास ठेवतो. कारण की जर आम्ही म्हणालो की परमेश्वराने 3ऱ्या दिवशी वनस्पती बनवली, फळझाडे बनवली वगैरे वगैरे, आज जर आपण पाहिलं, विचार केला की बाबा परमेश्वर जर आज आम्ही एखादं झाडं लावलं, तर त्या झाडाला फक्त पाण्याची गरज नसते, तर त्याला सूर्याच्या किरणाची सुद्धा गरज असते. जर लोक असे विचार करतात किंवा तात्विक लोक असे विचार करतात की बाबा जी काही निर्मिती झालेली आहे त्याला भरपूर कालावधी लागलेला आहे, तर प्रियानो ही गोष्ट खोटी आहे. कारण की परमेश्वराने ज्यावेळेस वनस्पती बनवली, दुसऱ्या दिवशी परमेश्वराने लगेच सूर्य त्या ठिकाणी बनवलेला आहे, किंवा सूर्य जो की त्या वनस्पतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जर समजा परमेश्वराने वनस्पती बनवली असते किंवा फळझाडे बनवली असते आणि जर सूर्य बनवण्यासाठी जर कालावधी घेतला असता, तर कदाचित वनस्पती त्या ठिकाणी टिकू शकली नसती किंवा जिवंत राहू शकली नसती. म्हणून परमेश्वराने ज्या दिवशी वनस्पती बनवली 3ऱ्या दिवशी आणि 4थ्या दिवशी लगेचच परमेश्वराने सूर्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. का तर त्या वनस्पतीला सूर्याची किरणं प्राप्त व्हावेत आणि ते सजीव व्हावं. म्हणून ह्या देवाच्या निर्मितीवरती आम्ही अशा प्रकारे विश्वास ठेवू शकतो. मंगळवारचा अभ्यास आम्हाला सांगत आहे शाबाद आणि उत्पत्ती. आज अनेक ठिकाणी अशी चर्चा झालेली आहे, किंबहुना अनेकांनी प्रयत्न केला शाबाद बदलण्याचा. शाबाद त्यांनी म्हणजेच आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच रविवार हा शाबाद आहे. अनेक लोक ह्या गोष्टीवरती आजही विश्वास ठेवतात, किंबहुना ते शाबाद म्हणून पाळतात, परंतु हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टीबद्दल स्पष्ट सांगतं. प्रभू ख्रिस्त परमेश्वराने 6 दिवस सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतलेली आहे. नवीन करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभू ख्रिस्ताचा पुनरुत्थान त्या ठिकाणी झालेला आहे. अर्थात 7वा दिवस म्हणजेच शाबाद म्हणजे शनिवार हा शाबाद आहे. या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, ज्याबद्दल आम्हाला पवित्र शास्त्र त्या ठिकाणी सांगत आहे. बुधवारचा अभ्यास शाबाद आणि उत्पत्ती. या ठिकाणी जर आम्ही अभ्यास केला की परमेश्वराने गेल्या दशकाने समाजामध्ये शासनाने विवाहाची व्याख्या करण्यात पुष्कळ बदल झालेले पाहिले आहेत. पुष्कळ देशाने समलिंगी विवाहास परवानगी दिली आहे. जुने नियम फेकून दिले आहेत, ज्यात कुटुंबाच्या रचनेला संरक्षण होते, ज्यात त्याचे केंद्र एक पुरुष व एक स्त्री असे होते. पुष्कळ बाबतीत हा विस्तार अंतर्भूत आहे आणि हे विवाहाच्या संस्थेविषयी नवीन प्रश्न निर्माण करतात. तसेच मंडळी आणि शासन यांच्यातील संबंध आणि विवाहाची पवित्रता आणि कुटुंब ज्यांची पवित्र शास्त्रामध्ये जशी व्याख्या केली आहे. आम्ही जर विचार केला शाबाद आणि आजची कुटुंब रचना किंवा विवाह, ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला उत्पत्तीच्या त्या आठवड्याभरामध्ये पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी परमेश्वराने आदामासाठी हवेची निर्मिती केलेली आहे आणि शाबादाचा दिवस परमेश्वराने पवित्र करून वेगळा केलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
आज आम्ही विवाह संस्था किंवा विवाह बंधन किंवा वैवाहिक जीवन हे परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे, यावरती आम्ही विश्वास ठेवतो आणि प्रामाणिकपणे आम्ही ती संस्था पुढे चालू ठेवलेली आहे. परंतु अनेक लोक पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे, ज्या परमेश्वराने विवाह संस्थेला आशीर्वादित केलेला आहे त्याचप्रमाणे शाबाद दिवसाला पवित्र करून त्यालाही आशीर्वादित केलेला आहे, हे मात्र ते विसरलेले आहेत. म्हणून जितके आम्हाला विवाह संस्था महत्त्वाची वाटते त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे शाबादाचा दिवस आहे, ज्याला परमेश्वराने वेगळं करून आशीर्वादित केलेला आहे. म्हणून प्रियानो, आम्ही शाबादाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळणं हे खूप गरजेचं आहे. उत्पत्तीमध्ये आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मानवाचं पतनसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी त्या पतनाचा परमेश्वराने पुन्हा एकदा पूर्णपणे त्याचा बिमोड करण्यासाठी त्या ठिकाणी योजनासुद्धा आखलेली आम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे की बाबा तू त्याचं डोकं फोडशील आणि तो तुझं टाच फोडेल, हे जे वचन आम्हाला उत्पत्तीच्याच पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच परमेश्वराने तारणाची योजनासुद्धा प्रभू ख्रिस्ताबद्दल उत्पत्तीमध्येच आम्हाला सांगितलेली आहे. म्हणून उत्पत्ती हे पुस्तक तुमच्या आणि माझ्या विश्वासाचं हे एक पाया आहे आणि ह्याच्यावरती आम्ही खूप मनन चिंतन करून खूप विश्वासाने उत्पत्तीच्या पुस्तकाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शुक्रवारचा अभ्यास आम्हाला या ठिकाणी अधिक विचारामध्ये असं सांगत आहे, संकलित पुरावा जो तुलनात्मक, वास्तविक, भाषिक आणि इतर गोष्टीवर प्रत्येक पातळीवर प्रसारणावर आधारित आहे, तो एकाच सारांशाकडे घेऊन जातो की उत्पत्ती 1 मध्ये नेमलेला यॉम दिवस म्हणजे सलग वास्तविक 24 तासांचा दिवस. उत्पत्ती 1चा लेखक इतकी सर्वव्यापक आणि सर्वसमावेशक मार्ग वास्तविक दिवसाची कल्पना सादर करण्यासाठी पुरवू शकला नसता जर त्याने ती एकदा निवडली असती. अगदी महान मने जर देवाच्या वचनाने मार्गदर्शन झाले नाहीत तर ती विज्ञानाचा संबंध आणि प्रगटीकरणाचा संबंध यांचा न्यायनिवाडा करणाऱ्याच्या प्रयत्नात गोंधळून जातात. उत्पन्नकर्ता आणि त्याचे कार्य त्यांच्या आकलन पलीकडे असते आणि कारण हे नैसर्गिक नियमाने स्पष्ट करता येत नसल्यामुळे बायबल इतिहासास जे अवास्तविक असे म्हणतात. आज आपण पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवणारे देवाची मंडळी, देवाचे लोक, देवाचे विश्वासणारे म्हणून जीवन जगत असताना आम्ही ह्या गोष्टी इतरांना पटवून दिल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत की ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती, तुमची आणि माझी निर्मिती ही परमेश्वराने केलेली आहे. देवबापाने आम्हाला बनवलेलं आहे, घडवलेलं आहे आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ह्या सर्व आमच्या विश्वासाला आधार आहे. प्रियांनो, ख्रिस्ताच्या येण्याला किंबहुना आज ज्या काही गोष्टी घडत आहेत ह्या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी आधार आहे. म्हणून आज देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की आम्हाला परमेश्वराने ह्या गोष्टीपासून अजाण ठेवलेलं नाही. जे काही परमेश्वराने सत्य आम्हाला पाळायला शिकवलेलं आहे, ज्या सत्यावरती आम्ही आज चालत आहोत, त्या सत्याचा पुरावा देखील पवित्र शास्त्राच्या दृष्टीने परमेश्वराने आज तुमच्या आणि माझ्या हातामध्ये ठेवलेला आहे, ज्याच्या आधारे आम्ही लोकांना पटवून देऊ शकतो, सांगू शकतो की आमच्या विश्वासाचा आधार किंवा पाया म्हणजे हे उत्पत्तीचं पुस्तक आहे, जिथे सर्व गोष्टींची नोंद करण्यात आलेली आहे. देवबाप तुम्हाला हे समजून घेण्यासाठी, यावरती अधिक मनन चिंतन करण्यासाठी सहाय्य आणि मार्गदर्शन करो. आमेन. हॅपी साबत सर्वांना. प्रियांनो, आजचा फ्युचर टॉकचा जे टॉपिक आहे, जे विषय आहे ते म्हणजे निरोगी जीवन जगणे, हेल्दी लाईफ. प्रियांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्दी आणि फिट राहणं जवळजवळ कठीणच झालं आहे. खरं तर चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारपण आणि आरोग्य समस्या आपला पाठलाग करू लागतात. आजकालच्या फास्ट जगात पुरेशी झोप आणि संतुलित आहार तर कुणीही घेताना दिसत नाही.
प्रत्येकाला पुढे जाण्याची एवढी घाई असते की वर्तमान क्षण जगायचा राहूनच जातो, ज्यातून पुढे आरोग्य समस्या निर्माण होऊ लागतात. प्रत्येकाला निरोगी आणि उदंड आयुष्य हवं असतं, पण निरोगी आयुष्य हे सहज मिळत नाही, तर ते कमवावं लागतं. हे मात्र सर्वच सोयीनुसार विसरून जातात. दैनंदिन जीवनशैलीमध्ये अगदी थोडेसे बदल करून तुम्ही या निरोगी जीवनाच्या दिशेनं पुन्हा वाटचाल करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची, नियमित व्यायाम करण्याची आणि आहारमध्ये योग्य बदल करण्याची गरज आहे. प्रियांनो, आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. जर आपण आपल्या शरीराला त्रास देतो, त्याचा अर्थ म्हणजे आपण देवाला नाराज करतो आणि देवापासून दूर जात आहोत. आणि हे पाहून देवाला नक्कीच खूप वाईट वाटत असेल, त्रास होत असेल. त्यामुळे मी आपल्यासाठी निरोगी आणि फिट राहण्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहे. स्वस्थ कसे राहावे? प्रियांनो, सकाळी लवकर उठा आणि देवाला 2 मिनिटं द्या आणि प्रार्थना करा. धन्यवाद द्या की त्याने आपल्याला पुन्हा एक नवीन जीवन दिलं आहे. प्रियांनो, आपण सकाळचा नाश्ता भरपूर करावा, दुपारचे जेवण कमी प्रमाणात करा आणि रात्रीचे जेवण अगदी कमी प्रमाणात करा. हे का सांगतो? कारण की ह्याचं कारण असे आहे की दिवसभर आपले शरीर हालचालीत असते, त्यामुळे जेवण पचायला सोपे जाते. रात्रीच्या वेळेस आपलं शरीर आराम करत असते, त्यामुळे जेवण पचन होण्यासाठी खूप वेळ लागतो. पॉईंट नंबर 1 असा म्हणतो की जेवणाची सुरुवात हे सॅलेडद्वारे करा. भरपूर सॅलेड खा. जेवण सुरू करताना भरपूर सॅलेड खा, ज्यामध्ये हिरव्या आणि पोषक पदार्थाचा समावेश करा. दुसरा पॉईंट असं सांगतं की प्रक्रिया केलेली आणि जंक फूड कमी प्रमाणात खा. आपण जे बाहेर हॉटेलमध्ये खातो, जे लहान टपऱ्यांमध्ये खातो, ते जेवण सहसा टाळा. आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, स्ट्रीट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा. पॉईंट नंबर 3 हे सांगतं की हवाबंद कोल्ड्रिंक्स घेणे टाळा. हवाबंद कोल्ड्रिंक्स एखाद्या सौम्य विषाप्रमाणे शरीराचे नुकसान करतात. हळूहळू या पदार्थाचे वाईट निर्माण दिसू लागतात, मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. डॉक्टर्सच्या मते किडनी खराब होण्याची शक्यता अधिक असते. पॉईंट नंबर 4, दररोज व्यायाम करा. फिट राहण्यासाठी दररोज वर्कआउट करा. पण जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल तर सुरुवातीचे 10 मिनिटे वॉक घेऊन करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जा. नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. शिवाय लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करा. त्यामुळे तुम्हाला एखाद्या दिवशी व्यायामासाठी वेळ काढता नाही आला तरी तुमचा सहज व्यायाम होऊ शकतो. पॉईंट नंबर 6, ताण व तणावापासून दूर राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुम्ही निवांत राहाल. प्रियांनो, अशा छोट्या पण अगदी महत्त्वाच्या गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करू शकता. जीवनशैलीमधील हे बदल तुम्हाला निरोगी आयुष्य आणि तंदुरुस्त शरीर प्रकृती देण्यास मदत करेल.
स्तोत्रसंहिता 30:2 स्तोत्रसंहिता 30:2 असे म्हणते की, हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धाव केला आणि तू मला रोगमुक्त केलेस. देवबाप करू, हे जे काही टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत हे आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी सहाय्य आणि मदत करू. धन्यवाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाने करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. ह्या सुंदरशा वचनाने पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आजच्या भक्तीमध्ये स्वागत करीत आहे. हॅपी साबाथ सर्वांना. आणि मी खरोखरच देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल. कारण की प्रियानो, तो मेंढपाळ, तो तुमचा आणि माझा उद्धारक, तुमचा आणि माझा निर्माता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी उत्तम रीतीने काळजी घेत आहे. वचनात म्हटल्याप्रमाणे मृत्यूछायेच्या दुरीतून जरी आम्ही जात असलो तरी आम्हाला कसल्याही गोष्टीची भीती न वाटू देण्याची जबाबदारी परमेश्वर स्वतः घेत आहे. म्हणून आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तुमची इच्छा असो किंवा नसो, परमेश्वर सदैव तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. तो आमची काळजी घेत आहे. ह्या गोष्टीवरती पूर्ण विश्वास ठेवा. कारण की तो देवच तुमचा आणि माझा निर्माता, तो देवच तुमचा आणि माझा चालक, तो देवच तुमचा आणि माझा तारणारा आहे. पुन्हा एकदा देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक देवाच्या नावामध्ये सॅलिसबरी पार्क मराठी मंडळीच्या वतीने, मंडळीचा पाळक या नात्याने, सर्व एल्डरच्या वतीने तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे. पुढील वेळ आपण देवाच्या वचनात, देवाच्या प्रार्थनेत, देवाच्या गीतामध्ये, मनन चिंतनामध्ये घालवणार आहोत. आणि निश्चित आज ह्या भक्तीच्याद्वारे आपण सर्वजण आशीर्वादित होणार आहोत. आमेन. दुःखाने जग हे भरले, अंधाराने कोंदटले, शाश्वत शांतीला मुखले, प्रिय प्रभु येशू तू जलदी, जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, येशू येशू प्रिय येशू, ए तर ए प्रभु जलदी, ए तर ए प्रभु जलदी. पहाट ताऱ्या तू आशा, दूर करीन दुःखांची निशा, घेऊन जातव प्रिय देशा, प्रिय प्रभु येशू तू जलदी, जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, येशू येशू प्रिय येशू, ए तर ए प्रभु जलदी, ए तर ए प्रभु जलदी. फोडित सेठाव धरणी, कोलाहल की संत गाणी, देहव दे तब दिनवाणी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, जलदी प्रभु जलदी, प्रिय प्रभु येशू तू जलदी, येशू येशू प्रिय येशू, ए तर ए प्रभु जलदी, ए तर ए
प्रभु जल दिए, संतांचे जीव झुरझुरले, वाट बघोनी प्रभु शिनले, दीपमणीचे मिनमिनले, प्रिय प्रभु येशू तू जल दिए, जल दिए प्रभु जल दिए, प्रिय प्रभु येशू तू जल दिए, येशू येशू प्रिय येशू, प्रभु जल दिए, प्रभु जल दिए, अनाथ ना सोडीन जगती, करीन तुम्हासाठी वसती, मग येईन मेघावरती, प्रिय प्रभु येशू तू जल दिए, जल दिए प्रभु जल दिए, प्रिय प्रभु येशू तू जल दिए, येशू येशू प्रिय येशू, प्रभु जल दिए, प्रभु जल दिए, दुःखाने जग है भरले, अंधाराने कोंदटले, शाश्वत शांतीला मुखले, प्रिय प्रभु येशू तू जल दिए, प्रिय प्रभु येशू तू जल दिए, प्रिय प्रभु येशू तू जल दिए. हॅपी सॅबथ सर्वांना. आज सकाळी आपल्या मननासाठी डॉक्टर साबळे यांनी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो पहिले शमूएल याचा 18वा अध्याय आणि 1 ते 4 हे वचनं आपण वाचणार आहोत. दाविदाचे शाऊलाशी भाषण संपले तेव्हा योनातानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. शाऊलाने त्या दिवशी त्यास ठेवून घेतले, त्यास आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनातानाने दाविदाशी अन्नभाग केली, कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनातानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदास दिला, त्याप्रमाणे आपला पेहरावा, तरवार, धनुष्य व आपला कमरबंद ही त्याला दिली. देव करो वाचलेले वचन आशीर्वादित करो. आपणा सर्वांस ख्रिस्तात सलाम. ईश्वराची स्तुती असो, कारण त्यांनी मला ह्या ठिकाणी आपणाशी बोलण्यास संधी दिली आहे. सॅलिसबरी पार्क सेवन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च ह्या मंडळीचे पालक पास्टर डेव्हिड आवताडे यांचे मी आभारी आहे. त्यांनी मला ह्या ठिकाणी निमंत्रित केले आहे. आज 23 मे 2020 उपासनेचा वेळ आहे आणि आपण सर्व ह्या डिवाइन सर्व्हिसच्या उपासनेमध्ये मजबरोबर सहभागी झाला आहात आणि म्हणूनच आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. शास्त्राकडे वळूया. शाऊल राजा व दावीद
ह्यामध्ये मोठं वैर होतं. हे ध्यानात घेणं गरजेचं आहे. शाऊल हा मोठा अधिकारी, राज्य सणावरती बसलेला, आणि दावीद हा मेंढपाळ, गुरंढोरे राखणारा अरण्यात. हे असं आढळल्यास विसंगती वाटते, कारण वैर कुठलाही रिलेशन, कुठलाही नातं ते समान पातळीवरती होत असतं. पण ह्या ठिकाणी राजा याचं वैर मेंढपाळ दावीद राजा, जो अरण्यात, जंगलात, वनात आपले मेंढरं राखतो. हे अगदी समतोल नाही आणि विपरीत आहे. पण हा वैर वाढतच गेला असं शास्त्र म्हणत आहे की ज्या ज्या वेळेस शाऊल दावीदास बघत असे त्या त्यावेळेस त्याची तळपायाची आग ती मस्तकाला लागत असे आणि तो क्रोधित होत असे. ही परिकाष्ठा मोठ्या उंचास पोहोचली आणि शाऊल राजा दावीदाचा पाठलाग करू लागला. आपल्या सैन्यासह तो खोऱ्यात, डोंगरात, दऱ्यात त्याचा पाठलाग करू लागला. तो त्याचा वध करू इच्छित होता, तो त्याचा छळ करू इच्छित होता. आणि म्हणून दावीद राजा गुंफेत, जंगलात लपत असे. शास्त्रामध्ये मी शोध घेतला आणि 2 मुद्दे मला ह्या ठिकाणी आढळलेले आहेत. दोन मुद्दे जे हे दर्शवितात की शाऊल राजा याचं वैर दाविदासोबत का घडलं. मुद्दा नंबर 1, दावीद राजाचा अभिषेक. दावीद ज्यावेळेस राजा नव्हता, दाविदाचा अभिषेक. समाजामध्ये आपण बघतो की ज्यावेळेस अधिकारी ज्यावेळेस पदावरती असतो तोपर्यंत दुसरा अधिकारी त्याचं पद घेऊ शकत नाही किंवा दुसरा अधिकारी नेमलेला जात नाही. राजा महाराजांची नियुक्ती पूर्वीच्या काळी परमेश्वर करीत असे आणि भारताच्या इतिहासामध्ये देखील दिलं आहे की त्यावेळेस डेमोक्रेसी किंवा अनेक व्यक्तींनी जर सहमत दिलं तर राजाचं पदसन त्याला प्राप्त होतं, आशाला प्राप्त होतं. असं नव्हतं तर धार्मिक व्यक्ती, धर्माचे वरिष्ठ अधिकारी राजाची निवडणूक करत असे. शास्त्रामध्ये परमेश्वराने शमूएल संदेश त्याला सांगितले की शाऊल राजा हा आज्ञाधारक नाही, परमेश्वराच्या रीतीप्रमाणे तो चालत नाही आणि म्हणूनच आज्ञाधारक नाही, म्हणून त्याचा नाकार केला आणि गुप्तरित्या दावीद जो मेंढपाळ होता त्या काळी त्याचा अभिषेक केला गेला. कारण नंबर 1 आणि हे कारण आपल्याला 1 शमूएल 16व्या अध्यायामध्ये आढळते.
दावीद राजाचा अभिषेक ज्यावेळेस शाऊल राजा गादीवर होता, शाऊल राजा गादीवर असताना दाविदाचा अभिषेक झाला. गुपितरित्या जरी झाला पण ते उजेडात कालांतराने आलंच. कारण नंबर 2, वैर वाढण्याचं कारण नंबर 2 की त्या काळी एक मोठा बलिष्ठ पुरुष, बलिष्ठ सैन्याचा नायक गोलियात म्हणून याने इस्रायलाच्या देशामध्ये मोठा हाहाकार पसरवला होता. सर्व इस्रायल लोक आणि सैन्य राजासही गोलियातला भीत होतं. आणि ह्या असल्या स्थितीमध्ये लहानसा मेंढपाळ कनिष्ठ माणूस पुढे येतो आणि हे आव्हान, लढाईचं आव्हान स्वीकारतो. आणि स्वीकारतच नाही, मोठा धाडसानी दावीद गोलियातच्या पुढे जातो, सामोरं जातो व त्याचा शिरच्छेद करतो, कत्ल करतो. ह्या 2 गोष्टीने, 2 घटकाने दाविदाला, जो त्यावेळेस राजा नव्हता, दाविदाला लोकांचं सहकार्य मिळतं, तो लोकप्रिय होतो, त्याची कीर्ती वाढते, लोकलौकिक होतो. आणि म्हणूनच कदाचित शाऊल राजा हा दाविदाचा वैरी झाला. असं म्हणतात की ज्यावेळेस एक दरवाजा बंद होतो, परमेश्वर दुसरा दरवाजा उघडतो. आणि दाविदाच्या जीवनात असंच काहीतरी घडलं. योनाथन शाऊल राजाचा मुलगा, म्हणजेच युवराज, मोठा योद्धा, पराक्रमी, हा दाविदाचा मित्र झाला. दाविदाचा वैरी शाऊल, दाविदाचा मित्र शाऊलाचा मुलगा योनाथन. शास्त्राकडे वळूया. 2 शमूएल याचा 9वा अध्याय, 2 शमूएल याचा क्षमा करा, 1 शमूएल याचा 18वा अध्याय 1 ते 4. 1 शमूएल 18वा अध्याय 1 ते 4 असं म्हणत आहे की, पहिलं वचन, योनाथनाचा जीव दाविदाच्या जीवाशी जडला. योनाथनाचा जीव दाविदाच्या जीवाशी असा जडला की तो आपल्या जीवापेक्षा त्याच्यावरती प्रीती करत होता. आणि पुढं पुष्कळशा गोष्टी आहेत. तो आपल्या जीवाप्रमाणे दाविदावरती प्रीती करत होता. बघा, योनाथन हा मेंढपाळ दावीद यावरती आपल्या जीवाप्रमाणे दाविदावरती प्रीती करत होता. योनाथनाचा जीव दाविदाच्या जीवाशी जडला. आणि 3रं वचन असं म्हणत आहे की, मग योनाथनाने दाविदाशी करार केला. योनाथनाने दाविदाशी मैत्रीचा करार केला. या ठिकाणी करार केला असं म्हटलं आहे. आणि पुढं असं म्हटलं आहे की त्याने त्याच्यावरती प्रीती केली. 4थं वचन, त्यांनी आपला अंगरखा त्याला दिला. त्यांनी आपले वस्त्र, त्यांनी आपला झगा, त्याला आपला स्वतःचा झगा त्यांनी काढून अंगातला झगा त्यांनी दाविदास दिला. त्यांनी आपला धनुष्य दाविदास दिला व त्यांनी आपला कमरबंद हाही दाविदास दिला.
योनाथानाचा जीव दाविदाशी जडला. दावीद योनाथानाचा जीवलग मित्र झाला आणि तो या ठिकाणी एकदाच या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि रेकॉर्ड केलेला आहे. पण पुष्कळदा योनाथानाने दाविदाला अशी मदत केली असेल. तो लपत असे, पळत असे, शाऊल त्याच्या पाठीमागे आणि योनाथन त्याला वाचवत असे. योनाथन दाविदाची ढाल, योनाथन त्याला जेवण पुरवत असे. योनाथन स्वतःचं जोड, स्वतःचा झगा, युवराजचा झगा, युवराजची तलवार, स्वतःचा धनुष्य तो दाविदाला देत असे. ज्यावेळेस दावीद काहीच नव्हता, ज्यावेळेस दावीद शून्य मात्र होता, मेंढपाळ, कुठलंही अस्तित्व नसलेला, शाऊल अधिकारी, राजा, राज्यसनावरती बसलेला, दाविदाशी वैर, व योनाथन मोठा पराक्रमी योद्धा, दाविदाची ढाल म्हणून मधी बापाच्या आणि दाविदाच्या कायमस्वरूपी मधी ढालीसारखा उभा. आणि एवढंच नाही की योनाथानाने आपला जीवापलीकडे दाविदावरती प्रीती केली. असं शास्त्र 1 शमूएल 18:1-4 वाचा, यामध्ये लिहिलेलं आहे. पुढे 1 शमूएल याचा 31वा अध्यायामध्ये मोठं युद्ध झालं. फिलिस्ती लोक यांनी इस्रायल देशावरती चढाव केला आणि ह्या मोठ्या युद्धामध्ये इस्रायलाचा पडाव झाला. आणि ह्या युद्धामध्ये शाऊल राजाचं सर्व घराणं मारलं गेलं. शाऊल राजा मारला गेला, शाऊल राजाचं घराणं मारलं गेलं, शाऊल राजाचे संपूर्ण जेवढे पुत्र होते ते मारले गेले आणि त्यामध्ये योनाथन देखील मारला गेला. आणि ही मोठी दुःखदायक घटना दाविदाच्या कानी पडती आणि दावीद मोठा शोक करतो. दावीद शोक करतो. याचा वृत्तांत 2 शमूएल याचा 1 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आहे. दावीद जो पळणारा, लपणारा आहे, त्याच्या कानावरती ही दुःखदायक बातमी, तो शाऊलासाठी, असं म्हटलंय की तो शाऊलासाठी आणि त्याचा मित्र योनाथानासाठी त्यांनी मोठा विलाप केला, रडला. कारण जरी शाऊल त्याचा वैरी होता, पण दावीद शाऊलाकडे देवाचा अभिषेक्त म्हणून बघत असे, परमेश्वराचा अभिषेक्त म्हणून. आणि शाऊल राजा हा इस्रायलाचा प्रमुख आणि राजा असा होता. म्हणून दाविदाने शाऊलासाठी व योनाथानासाठी मोठा विलाप केला. नंतर या पुढची अशी घटना आहे की दावीद हा राजा बनतो, इस्रायलाचा राजा. शाऊलाच्या नंतर दावीद राज्यसनावरती बसतो. आता 20 संगती या ठिकाणी बघा की ज्यावेळेस दावीद काही नव्हता, त्याचं अस्तित्व शून्य होतं, तो एक केवळ मेंढपाळ, मेंढराची रक्षण करणारा, जंगलात जाऊन त्यांचं संरक्षण करणारा असा मेंढपाळ दावीद होता. आज या ठिकाणी तो राज्यसनावरती राजा म्हणून बसलेला आहे. आणि ज्यावेळेस तो राज्यसनावरती राज्यास बसतो त्यावेळेस सतत
त्याला एक खंत वाटते, आणि ती खंत की माझा मित्र योनाथन नाही. माझा मित्र कोण? योनाथन आज मजपाशी नाही. ज्यावेळेस माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेस त्यांनी मला कुठलाही भेदभाव न पाळता, कुठलाही स्वार्थ नसलेला न ठेवता त्यांनी मला सर्व काही पुरवलं, आणि पुरवलं त्यांनी माझ्याशी त्याचा जीव जाळला आणि मोठी प्रीती माझ्यावरती केली. आणि आज माझ्याजवळ सर्व काय आहे. मी राजा आहे. मी पराक्रमी आहे. मी भाग्यशाली आहे. राज्य सणावरती बसलो आहे. मला परतफेड करायची आहे. ज्यावेळेस मला परतफेड करायची आहे आणि मी योनाथनाचा शोध घेत आहे, योनाथन माझ्यापाशी नाही. ही किती मोठी दुःखदायक अवस्था आहे. किती मोठी दुःखदायक अवस्था. आणि म्हणूनच आपण पहिले शमूएल 9 अध्याय 1 ते 8 हे आपण अध्यानास चूज केलेला आहे आणि निवडलेला आहे. पहिले दुसरे शमूएल याचा 9वा अध्याय आणि 1 पासून शेवटपर्यंत आपण ह्यावरती अध्ययन करूया, ह्यावरती आपण लक्ष देऊया. ह्या ठिकाणी असं म्हटलंय की दावीद राजा, पहिल्याच वचनामध्ये दावीद राजा म्हणत आहे की योनाथानाकरिता, ह्या ठिकाणी काय म्हटलंय की योनाथानाकरिता कृपा करावी, योनाथानाकरिता मी कृपा करावी म्हणून शाऊलाच्या घराण्यात एकही वाचला नाही का? योनाथानावरती मी कृपा करावी म्हणून शाऊलाच्या घराण्यात कोणी एकही नाही का? योनाथन नसला तर काय? योनाथनाचं कोणीतरी जिव्हाळ्याचं नातेवाईक शाऊलाच्या घरातला, शाऊलाचा मुलगा योनाथन नाही पण योनाथाचा मुलगा, योनाथाचा नातेवाईक, ह्यास देखील मी काही कृपा दाखवली किंवा दया दाखवली, ते मला माझी तृप्तता होईल. योनाथानाकरिता मी दया करावी म्हणून शाऊलाच्या घराण्यात एकही असा व्यक्ती वाचला नाही का? आणि दुसऱ्या वचनात त्याच्या लक्षात येतं की एक सीबा नावाचा शाऊलाचा चाकर, जुना चाकर, आणि तो आदेश देतो की सीबा नावाच्या शाऊलाच्या घराण्याचा चाकर याचा शोध घेतला जावं, त्याला ह्या ठिकाणी बोलवले जावं. आणि ज्यावेळेस हा आदेश दिला जातो त्याचा शोध घेतला जातं आणि सीबा नावाचा व्यक्ती हा दाविदाच्या दरबारात हजर राहतो. दुसरं वचन, दुसरे शमूएल 9वा अध्याय 2रं वचन. दावीद राजा आहे आणि तो सीबाकडे बघत आहे, शाऊलाच्या नौकराकडे बघत आहे आणि तो म्हणतो, खात्रीपूर्वक तो विचारत आहे की तूच सीबा आहे का? तो सीबा म्हणत आहे हो मीच आहे. आणि तो पुन्हा एकदा ह्या ठिकाणी तोच प्रश्न करत आहे, योनाथानाकरिता ज्याच्यावरती मी कृपा करावी असा शाऊलाच्या घराण्यात कोणी अजून राहिलं आहे काय? काय म्हटलं आहे की योनाथानाकरिता ज्याच्यावरती मी कृपा करावी असा शाऊलाच्या घराण्यात कोणी अजून राहिलं आहे काय? आणि सीबा तुरंत ताबडतोब म्हणतो, आहे राजा, महाराजा एक आहे आणि त्याचं नाव आहे मेफी
बोसत. मेफीबोसत नावाचा त्याचा एक मुलगा, त्याचा चिरंजीव हा अमुक अमुक ठिकाणी आहे, अमुक अमुक माणसाच्या घरात आहे आणि तो पायाने लंगडा आहे. ही इज क्रिपल्ड इन हिज फीट. काय म्हटलं आहे की जो मुलगा आहे त्याचं नाव मेफीबोसत आहे आणि तो पायाने लंगडा आहे आणि तो कोठे आहे. राजा म्हणत आहे 3ऱ्या वचनामध्ये तो कोठे आहे. आणि ज्यावेळेस राजाने 4थ्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो कोठे आहे, 9वा अध्याय आणि 4थं वचन, राजाने त्याला म्हटले की तो कोठे आहे. आणि सिबा राजाला म्हणाला, पहा तो लो दबार येथे आम्ही यलाचा मुलगा माखीर याच्या घरी आहे. हा पत्ता तो सांगतो. सांगितल्यानंतर 5वं वचन, मग दावीद राजाने बोलावणे पाठवून त्याला त्या ठिकाणाहून बोलून घेतलं. दावीद राजाने ज्यावेळेस योनाथानाचा मुलाचा ॲड्रेस, योनाथान मुलाचा पत्ता सिबाकडून प्राप्त केला, त्यावेळेस त्यांनी त्याचं सैन्य पाठवलं आणि ज्यावेळेस मेफीबोसतच्या शोधात ते सैन्य गेलं, घरावरती ठोठावलं. मेफीबोसत कदाचित बाहेर आला असेल. सैन्य बघून, दाविदाचं सैन्य बघून थरथर काप झाला, भयंकर भिला, अतिशय भीती त्याला वाटली असेल. कारण अशी पूर्वीच्या काळी प्रथा होते की ज्या राजाचा वध होतो, जो राजा युद्धामध्ये मारला जातो, फक्त केवळ राजाच नाही तर त्याचं सर्व घराणं मारलं जातं. त्याच्या पाठीमागं त्याचे एकही पुत्र राखल्या जात नाही. ही परंपरा होती. आणि ही परंपरा ह्यासाठी असे की जो वारस असे, त्याच्या राज्यसनावरती बसण्यासाठी त्याचा वारस उरला नाही पाहिजे म्हणून ही खात्रीपूर्वक त्याचे सर्व पुत्र यांचा वध होतात. आणि हा मेफीबोसत एकटाच उरलेला असतो. आणि मेफीबोसतला हे कळतं की आता माझी खैर नाही, कारण मी शाऊलाचा नातू आहे, योनाथानाचा पुत्र आहे, शाऊलाच्या राजघराण्यातला एक व्यक्ती आहे आणि माझंही शिरश्रद्ध होणार. म्हणून तो सांगितल्याप्रमाणे बाहेर पडतो, घराच्या बाहेर पडतो. उजव्या बाजूला शिपाई, डाव्या बाजूला भाला घेऊन शिपाई, दोन्ही भाला घेऊन शिपाई आणि मध्ये मेफीबोसत राजवाड्याकडे, दाविदाच्या घराकडे. ज्यावेळेस मेफीबोसत दाविदासमोर उभा राहतो, असं ह्या ठिकाणी लिहिलं आहे की तो वचन 6, मेफीबोसत दाविदाकडे आला तेव्हा त्याने उपडे पडून नमन केले. त्यावेळेस तो लोटांगण घातलं त्याने, तो उपडा पडला आणि दावीद राजाचं नमन केलं. आणि तो म्हणाला की राजा, मी मेफीबोसत आपला दास, मी मेफीबोसत आपला दास. दावीद राजाने कदाचित त्याला उचललं असेल. आणि दावीद राजा पुढे म्हणत आहे की भिवू नको, कारण तुझा बाप योनाथानासाठी मला तुला दया दाखवायची आहे. तुझा बाप योनाथन ह्याकरिता मला तुझ्यावरती दया करायची आहे, म्हणून तू भिवू नको. आणि नंतर तो पुढे जे काय म्हणतो ते फार आश्चर्यजनक आहे. कारण तो पुढं असं म्हणत आहे की जी काही संपत्ती योनाथानाची, जी काही संपत्ती तुझ्या आजोबाची शाऊलाची होती, बाग बगीचे, बंगला, जमीन, हे सर्व तुला दिली जाईल परत. आणि योनाथानाचं देखील जी प्रॉपर्टी होती, जे त्याचं
धनसंपत्ती होती ती देखील तुला दिली जाईल. जे तुझ्या वाडवडिलांचं होतं ते तुला परत दिलं जाईल. लंगडा मेफीबोशत कदाचित थक्क झाला असेल, त्याला आश्चर्यचकित होतं. हे सर्व तुझ्यासाठी. आणि तिसरी गोष्ट तो म्हणत आहे आणखीन एक, की तू मजबरोबर दररोज माझ्या मेजावरती भोजन करतेस. राजाच्या सोबत भोजन करणं याचं निमंत्रण त्याला. आयुष्यभर जेवढं तुझं आयुष्य उरलं आहे तेवढं तिथपर्यंत मरोपर्यंत तू माझ्यासोबत भोजनास पंक्तीस भाग घेशील. हे ऐकून मेफीबोशतला अपात्रता वाटली आणि तो म्हणत आहे 8व्या वचनामध्ये मेफीबोशत म्हणत आहे, लंगडा मेफीबोशत योनाथानाचा मुलगा. तेव्हा त्याने नमन करून म्हटले, तू माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर दृष्टी लावली असा तुझा दास कोण आहे. काय म्हणत आहे 8वं वचन 9वा अध्याय 2 शमूएल 8:9-8. तेव्हा त्याने नमन करून म्हटले, तू माझ्यासारखा मेलेल्या कुत्र्यावर दृष्टी लावली असा तुझा दास कोण आहे. अपात्रता, माझी अपात्रता आहे. तू माझ्यासाठी एवढं का करतोस, हा त्याचा मोठा प्रश्न होता. आता हा अध्याय इथे समाप्त होतो आणि कारण 9, 10, 11 आणि 13 शेवटचं वचन 9, 10, 11, 12 व 13 वचनामध्ये तुम्ही वाचाल तर असं दिसेल की सिबाला आदेश आहे. शाऊलाच्या घराण्यातला जो सेवक असतो सिबा, त्याला दावीद राजा आदेश देतो की तू तुझ्या घरानं, कारण सिबाला 10 पुत्र असतात असं म्हटलं आहे आणि जवळजवळ 15 नोकर असतात. हे सर्व मेफीबोशतसाठी काम करणार. पिकवा, धान्य पिकवा आणि ते सर्व काही जे मिळकत आहे ती मेफीबोशतच्या नावाने तुम्ही ठेवा, त्याच्या घरात आणून द्या, त्याची चाकरी करा. मेफीबोशतचे तुम्ही चाकर आहात. हा संदेश ह्या ठिकाणी बाकीच्या वचनामध्ये दिलेला आहे. आणि त्याबरोबर एक मोठं कार्य मेफीबोशतला करायला लागत आहे की तो राजाच्या पंक्तीत इथून पुढे बसणार. राजवाड्यामध्ये राजासोबत जेवायचं निमंत्रण ही मोठी बाब आहे. आणि ही मेफीबोशतला आश्चर्यजनक वाटतं. मी कनिष्ठ, माझं काहीच व्यक्तिमत्व नाही, केवळ एवढंच आहे की मी योनाथानाचा पुत्र, जो योनाथन मारला गेला शाऊलाचं काही, हा मेफीबोशत त्याला मोठी संपत्ती मिळते आणि राजासोबत जेवायला मिळते. आता हे मी ज्यावेळेस हे वाचलं, शेवटचं वाक्य वाचलं की 7वं वचन ह्या ठिकाणी शाऊल त्याला म्हणत आहे की तू मजबरोबर दररोज भोजन करशील. हे 7व्या वचनामध्ये 7व्या वचनाचा शेवटचा भाग, नित्य भोजन करशील. अशी कल्पना करूया की मोठा मेज आहे, मोठा टेबल आहे, इथून तर त्या चर्चच्या दरवाजापर्यंत मोठा टेबल आहे आणि त्या ठिकाणी एका टोकाला दावीद राजा भोजनास बसला आहे, परात आहे, भोजन वाढले आहे, सेवक उजव्या बाजूला, सेवक डाव्या बाजूला आहेत, वाढत आहेत आणि त्याच्यासमोर योनाथानाचा लंगडा मुलगा मेफीबोशत आहे. नियमाप्रमाणे त्याला निमंत्रित केलं म्हणून तो देखील त्या ठिकाणी त्या परातीमधले भोजन घेत आहे आणि तो खात आहे. दावीद राजा मेफीबोशतकडे बघतो, टक लावून बघतो, त्याचा एक हात तोंडात आणि दुसरा हात खाली.
फार हळूहळू दावीद राजा खातो आणि खाणं थांबवतो. पण मेफीबोशत हा जेवण खाण्यामध्ये रमला आहे आणि तो दावीद राजा मेफीबोशतकडे बघत आहे. मला विचार आला की दावीद राजा मेफीबोशतकडे बघतो का? दावीद राजा खरोखर मेफीबोशतकडे बघत आहे का? दावीद राजा मेफीबोशतकडे बघत नाही. दावीद राजा त्याचा मित्र योनाथानाकडे बघतो. मेफीबोशतच्या रूपात तो योनाथानाला शोधत आहे. योनाथन ज्याने त्याला मदत केली ज्यावेळेस तो शून्य होता, ज्यावेळेस तो काही नव्हता, त्याचं अस्तित्व झिरो होतं, रानातला मेंढर राखणारा होता. ज्या योनाथाने त्याचं सर्व काही ओतलं त्याच्या पायथ्याशी, तो योनाथन आज मला कुठेही दिसत नाही. तो पण त्याचा मुलगा, त्याचा चिरंजीव माझ्या समोर बसलाय. बरोबर त्याचं नाक, नक्षी, त्याचे डोळे. योनाथन बसला आहे. दावीद मेफीबोशत याच्याकडे बघत नाही, तर तो योनाथन त्याचा मित्राचा शोध मेफीबोशत मध्ये घेत आहे. या ठिकाणी आपली ही अशीच अवस्था आहे. स्वर्गामध्ये येशू ख्रिस्त आपला तारणारा परमपवित्र स्थानामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तुमचं नाव, माझं नाव उच्चारले जात आहे. आणि ज्या वेळेस माझं नाव त्या ठिकाणी उच्चारलं जातं त्यावेळेस मी पिता परमेश्वराच्या पवित्र स्थानासमोर उभा आहे. पिता परमेश्वर माझ्याकडे बघत आहे. पिता परमेश्वर ज्यावेळेस माझ्याकडे बघत आहे, मला वाटतं ते माझ्याकडे बघत आहे, पण ते माझ्या विकृतीकडे बघत नाही, माझ्या लंगडापणाकडे बघत नाही, माझ्या अपंग असलेल्या हृदयाकडे बघत नाही, अपंगत्वाकडे बघत नाही, पण तो माझ्यामध्ये त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त बघत आहे. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा उमेदवार आहे, कॅन्डिडेट आहे. ज्या वेळेस तुम्ही परमपवित्र स्थानाच्या समोर पिता समोर उभा राहतात त्यावेळेस वाणी येते की हा येशूचा कॅन्डिडेट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तो आलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तानी पाठवला आहे. आणि ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्तानी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवला आहे, पिता परमेश्वर तुमच्याकडे तुम्ही म्हणून बघत नाही. मेफीबोशत हा दोन्ही पायाने लंगडा होता असं शेवटचं 13 वचन म्हणत आहे की बाकीचे आयुष्य मेफीबोशत राजाच्या सोबत भोजन करण्यात त्यांनी घालवलं आणि तो दोन्ही पायाने लंगडा होता. दोन्ही पायाने लंगडा होता. अंतिम भाग आहे 13 वचन, शेवटचा भाग आहे. तो दोन्ही पायाने लंगडा होता, पण तो दाविदाच्या सोबत जेवत असे. आपणही मोठ्या पंक्तीत बसलेलो आहोत. पिता परमेश्वर आपल्याकडे बघतो, आपल्या अपंगत्वाकडे बघत नाही, आपल्या हृदयाच्या लंगड्यापणाकडे बघत नाही, हृदयाच्या पापाकडे बघत नाही, पण तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येशू ख्रिस्त बघतो आणि तो आनंदित आहे. त्यामुळे त्याला मोठा आनंद होतो आणि आनंदाच्या भरामध्ये तो तुमच्यावरती कृपा करतो, दया करतो. किती सुंदर या ठिकाणी ही गोष्ट लिहिली आहे. 2 शमूएल याचा 9वा अध्याय वाचा. 2 शमूएल 9व्या अध्यायामध्ये तुम्हाला हे नाव आढळेल, मेफीबोशत. कठीण आहे पण मेफी आणि नंतर बोशत. मेफीबोशत पायानी लंगडा, कुरूप, पण राजाच्या मेजवानीमध्ये भाग घेणं, राजाच्या मेजवानीमध्ये भाग घेणं.
आयुष्यभर त्याच्यासोबत भोजन करणं, हे निमंत्रण तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलं आहे. आणि ते माझ्या कर्तृत्वावरती नाही, तुमच्या कर्तृत्वावरती, तुमच्या चांगल्या कार्याशी त्याची काही निगडता नाही. माझं चांगलं कार्य व तुमचं चांगलं कार्य हे शून्य आहे. कारण मेफिबोशेत म्हणत आहे 8व्या वचनामध्ये की तेव्हा त्याने नमन करून म्हटलं, तू मज सारख्या मेलेल्या कुत्र्यावर दृष्टी लावावी असा तुझा दास कोण आहे? असा तुझा दास कोण आहे? कुत्र मी, माझी अवकात काय आहे? माझी कुवत काय आहे? माझी लायकी नाही त्या मोठ्या स्वर्गात जाण्याची. ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ, स्वर्गात प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गात जाऊ, त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी आपण ह्या धरती भूतलावरती सहन केला, ज्या येशू ख्रिस्तासाठी यातना सहन केला, येशू ख्रिस्तासाठी अपमान सहन केला, येशू ख्रिस्तासाठी छळ सहन केला, तो छळ आता आपल्याला फार मोठा वाटतो. पण ज्यावेळेस ते सुख, स्वर्गीय सुख आपण भोगू, त्यावेळेस त्या सुखाच्या तुलनेत आपला छळ, आपला यातना काहीच वाटणार नाही, शून्य. मेफिबोशेत म्हणत आहे की माझ्यावरती, हे दावीद राजा, माझ्यावरती तुझी दृष्टी पडावी म्हणून माझ्या मज सारख्या कुत्र्या सारख्या व्यक्तीवरती तुझी नजर पडावी म्हणून मी कोण आहे? तुझा दास कोण आहे? झकरिया 3रा अध्याय 1 ते 4. झकरिया हे जुन्या काळातलं शेवटचं पुस्तक आहे. शेवटलं पुस्तक आहे मलाखी. पण मलाखीच्या अलीकडचं पुस्तक झकरिया याचा 3रा अध्याय 1 ते 4 वचनं काय म्हणत आहे आपण बघूया. ह्या ठिकाणी यहोशवा आहे. यहोशवा हा मुख्य याजक आहे आणि यहोशवाच्या समोर एक देवदूत आहे. यहोशवाच्या समोर एक देवाचा दूत आहे आणि यहोशवाच्या उजव्या बाजूला सैतान आहे. हे दृश्य लक्षात घ्या. यहोशवा हा आजच्या दृष्टिकोनातून पाळक, पूर्वीचा तो मुख्य याजक. यहोशवा हा मुख्य याजक मंदिरामध्ये उभा आहे. त्याच्यासमोर देवदूत, देवाचा दूत उभा आहे. उजव्या बाजूला सैतान उभा आहे आणि सैतान यहोशवाचा रात्रंदिवस विरोध करतो. सैतान यहोशवाचा विरोध करतो. सैतान यहोशवाचा रात्रंदिवस दोष करतो, त्याला दोषी ठरवतो. आणि जो देवाचा दूत आहे तो सैतानाला धमकावतो. या ठिकाणी 2ऱ्या वचनामध्ये दिलं आहे की सैतान जो उजव्या बाजूला आहे तो यहोशवाच्या चुका काढतो. रात्रंदिवस तो सैतानाचं काम आहे तुमच्या आणि माझ्या चुका काढणं. यहोशवा याजक याच्या चुका काढतो. म्हणजेच जे धर्तीवरचे येशू ख्रिस्ताचे लेकरं आहेत त्याचा तो दोष काढतो. त्याचा दोष काढणं रात्रंदिवस दोषी ठरवतो. तो तुम्हाला आणि मला दोषी ठरवतो. आपण देवाच्या मेजासमोर उभा आहोत, परमपवित्र स्थानासमोर उभा आहोत आणि परमपवित्र स्थान आपल्याला शिक्का देतं, आपल्याला मंजुरी देतं, तारणाचा मार्ग मोकळा करतो. त्यावेळेस सैतान म्हणतो नाही 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 नाही, तो दोषी आहे. त्याचा हात बघा, त्याचा कपडे बघा, मळीन कपडे आहे. तो प्रत्येक पाप जे आपण केलेलं आहे, आपण सर्व पाप आहे, जे पाप आपण केले आहेत ते पाप सैतान उल्लेखित आहे, विरोध करत आहे. आणि त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी यहोशवाच्या पुढं जो देवाचा दूत आहे
तो त्याला धमकावतो असं म्हटलं आहे. दुसरं वचन शेवटचा भाग, यहोवा, देवदूत म्हणत आहे यहोवा, तो त्याला धमकावतो, यहोवा तुला धमकावो, यहोवा परमेश्वर तुला धमकावो, हा अग्नीतून काढलेला कोलीत नव्हे काय, हा अग्नीतून काढलेला कोलीत नव्हे काय. म्हणजे हा ज्या यहोशुवाला तू दोष देतो, त्याचा विरोध करतो, तो पापी आहे, तो काळा आहे, त्याचे वस्त्र घाण आहेत, रात्रंदिवस तू ह्या ज्याचा तू दोषी ठरवतो, त्यालाच परमेश्वराने अग्नीतून काढले नाही काय. आणि यहोशुवा जे परमेश्वर त्याला म्हणत आहे की त्याचे मळीन कपडे काढून टाका. यहोशुवा याजकाचे जे मळीन वस्त्र आहेत, तिसरं वचन, तर ते मळीन वस्त्र आहेत, वस्त्र ल्यालेला होता आणि तो त्या दूतासमोर उभा राहिला होता आणि जे त्याच्यासमोर उभे राहिले होते त्याने उत्तर देऊन म्हटले, तुम्ही त्याच्या अंगातून ती मळीन वस्त्रे काढा. मग त्याने त्याला म्हटले, पहा मी तुझा नायक तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुझा अन्याय तुझ्यापासून दूर केला आहे आणि मी तुझ्या अंगात मौल्यवान वस्त्रे घालणार आहे. मळीन वस्त्रे काढले, यहोशुवा याजकाचे मळीन वस्त्रे काढणे म्हणजे सर्व पापे धुवून टाकले आहेत आणि तुला पांढरे शुभ्र वस्त्रे देण्यात आलेले आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत. त्या मंदिरात देवाचा दूत आहे जो सैतानाला धमकावित आहे आणि सैतान मनुष्याचा विरोध करत रात्रंदिवस त्याचा द्वेष करतो, त्याला दोष देतो आणि त्याचे सर्व पापे तो काढत आहेत. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर आपले मळीन वस्त्र काढण्यासाठी हुकूम दिला गेला आहे. आणि जो व्यक्ती येशू ख्रिस्तावरती प्रीती करतो त्या व्यक्तीच्या अंगात शुभ्र वस्त्र घालण्याचे आदेश. फार सुंदर वचन. झकार्याचा 3रा अध्याय 1 ते 4. मळीन वस्त्र परिधान केलेला यहोशुवा मुख्य याजक, सैतान त्याला धमकावतो. परमेश्वर त्याचा अन्याय, त्याचा दोष, त्याचा मळीनपणा कायमस्वरूपी काढून घेतो व त्याला पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करण्यास देत आहे. हे भाषण समाप्त करण्यापूर्वी दुसरे करिंथ याचा 12वा अध्याय 9 आणि 10 वाचूया. दुसरे करिंथ 12वा अध्याय 9 आणि 10. हे काय म्हणत आहे? फार सुंदरसं वचन या ठिकाणी दिलेलं आहे. 9वं वचन म्हणत आहे, 12वा अध्याय दुसरे करिंथ्याचा 12वा अध्याय 9वं वचन. तेव्हा तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे. तुझा चांगुलपणा, तुमचे आणि माझे चांगले कार्य, गुड ॲक्ट्स आर नथिंग बट झिरो. सो माझी कृपा व दया तुम्हाला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. आणि पुढे असं म्हटलं आहे की तर ख्रिस्ताची शक्ती माझ्यावरती राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने विशेष नावाजूक करील. आणि 10वं वचन ह्याही पेक्षा सुंदर आहे. म्हणून
ख्रिस्ताकरिता आशक्तपणामध्ये अपमानापणामध्ये अडचणींमध्ये पाठलागामध्ये व संकटामध्ये मी संतुष्ट आहे, कारण जेव्हा मी आशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे, तेव्हा मी शक्तिमान आहे, तेव्हा मी शक्तिमान आहे. When I am weak, then I am strong. का? माझ्या कर्तृत्वाने नाही, माझ्या ताकदीवरती मी आनंदित नाही, पण मी ज्यावेळेस मी आशक्त आहे त्यावेळेस मी ख्रिस्ताच्या कृपेत शक्तिवान आहे. 2-3 शब्द ह्या ठिकाणी मांडले आहेत, फार सुंदर ह्या ठिकाणी दिलं आहे की म्हणून ख्रिस्ताकरिता आशक्तपणामध्ये, नंबर 1 आशक्तपणामध्ये, अपमानापणामध्ये, अपमान, अडीअडचणीमध्ये, पाठलागामध्ये आणि संकटामध्ये मी संतुष्ट आहे. आता संकटामध्ये, अपमानामध्ये, ज्यावेळेस आपण पळून जातो, ज्यावेळेस आपण पाठलागामध्ये, अडचणीमध्ये, कोणी संतुष्ट असू शकतं का? पण ख्रिस्ती संतुष्ट आहे. हे वाक्य असं या ठिकाणी बायबलचं ओवी या ठिकाणी म्हणत आहे की मी 10व्या वचनामध्ये की मी संतुष्ट आहे, दुःखामध्ये मी संतुष्ट आहे. आज आपण सर्वजण कोरोना व्हायरसच्या आजाराच्या भीतीमुळे आपण पीडित आहोत, भ्यालो आहोत आणि आपण कोंडलेलो आहोत. कारण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नाही म्हणून आणि कोरोना व्हायरसचं संक्रमण आपल्याला लागू नये म्हणून आपण भिवून लॉकडाऊनमध्ये आहोत. पण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी मनुष्याचं बळ, मनुष्याची शक्ती समाप्त होते, मनुष्याचं ज्ञान ज्यावेळेस समाप्त होतं त्यावेळेस परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराचं सामर्थ्य टेक ओव्हर करतं, सुरू होतं. म्हणून आम्ही आशक्त आहोत. कुठलाही माणूस कोरोनाच्या विरुद्ध सशक्त नाही. पुष्कळशे ज्ञानी, विज्ञानी, सायंटिस्ट हे झटत आहेत, अजूनही त्यांना यश मिळालं नाही ना, औषध उपचार याचा शोध मिळाला नाही, औषध उपचाराचा शोध झालेला नाही, म्हणून आपण दुर्बळ आहोत. माणूस दुर्बळ आहे आणि संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये आहे, घरात आहे, अडकलेला आहोत. आपली स्थिती गंभीर आहे आणि आपण आशक्त आहोत. या ठिकाणी सर्व आशक्तपणा या ठिकाणी दिलेला आहे. आशक्तपणामध्ये, अपंगामध्ये, अडचणीमध्ये, पाठलागामध्ये आणि संकटामध्ये आम्ही संतुष्ट आहोत असं ख्रिस्ती लोक म्हणत आहे. आणि ख्रिस्ती लोकांचं बायबल म्हणत आम्ही संतुष्ट आहोत, कारण इथून पुढं आम्ही नाही, आमचं बळ नाही, आमचं पराक्रम नाही, आमची शक्ती व आमची युक्ती चालत नाही. तिथून पुढं आमचा परमेश्वर, त्याची कृपा आपल्याला पुरी आहे असं 9वं वचन म्हणत आहे. 12वा अध्याय, 2 कोरिंथ्याचा 12वा अध्याय आणि 9 आणि 10, 9व्या वचनामध्ये माझी कृपा तुम्हाला पुरी आहे. कारण अशक्तपणामध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये, कोरोना व्हायरसच्या पिढामध्ये परमेश्वर हा आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. 2019 आला व गेला. 2020 हे वर्ष चालू आहे, पण ह्या वर्षामध्ये 2019 असा घुसलेला आहे तो 2020ला पुढे जाऊच देत नाही. स्टँड स्टील. कोविड-19, टीव्ही ऑन करा तिथं कोविड-19 2019 हा 2020ला पुढे जाऊ देत नाही. त्याने धरून ठेवलंय.
आपणच नाही, आपणच नव्हे तर संपूर्ण जग एका ठिकाणी थांबलेलं आहे असा भास सर्वांनाच होतो. 2019 2019 हा 2020 मध्ये असा घुसलेला आहे की 2020 हा ठराव एका ठिकाणी उभा आहे. परमेश्वर असल्या स्थितीत पुढे येतो व हे शास्त्र परमेश्वराने ख्रिस्ती लोकांना जे दिलं आहे ते शास्त्र जो वाचेल आणि येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल आणि येशू ख्रिस्तावरती जो कोणी विश्वास ठेवेल त्याची कृपा व त्याची दया अशा ख्रिस्ती मंडळीस पुरी आहे, पर्याप्त आहे. कारण इथून पुढं मनुष्याचं बळ नाही, मनुष्याचं ज्ञान नाही आणि सायंटिस्ट नाहीत, पण इथून पुढं परमेश्वर चालवणार आहे. कारण ही आपत्ती ही नैसर्गिक नाही, परमेश्वराने पाठवली आहे. याच्या पुढं मानवाचं काहीच चालत नाही इथून पुढं, म्हणून परमेश्वराला घेऊया, टेक ओव्हर. कारण त्याची दया कृपा आपल्याला पुढं नेते, पुढं चालवते. आणि ह्या संकटात, म्हणून ह्या संकटात मी संतुष्ट आहे, कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी शक्तिमान आहे असं शास्त्र म्हणतं. When I am weak, I am strong, because Jesus Christ's mercy and grace is enough for you and me, enough for you and me to carry on. देव करो आपणा सर्वांस आशीर्वाद प्राप्त हो. धन्यवाद. हे आमच्या परम पवित्र सनाधीश परमेश्वरा, तुझी स्तुती असो, तुझा धन्यवाद असो राजा. आम्ही ह्या अंधारमय जगामध्ये राहत असता आमच्या मार्गामध्ये पुष्कळशे काटे आहेत, पुष्कळशे संकट आहेत, दुःख आहे. मानवाला हे कठीण वाटतं बापा, पण तू आम्हाला मोठं वचन दिलं आहे, त्या वचनामध्ये तुझी दया व कृपा दिली आहे. आणि म्हणूनच आम्ही ह्या दुःखात देखील संतुष्ट आहोत. दुःखात ह्यासाठी संतुष्ट आहोत कारण प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आमच्याबरोबर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द जे बाणासारखे आमच्यापर्यंत आलेले आहेत ते म्हणत आहेत की ज्यावेळेस मी अशक्त आहे त्यावेळेस मी शक्तिमान आहे, कारण परमेश्वर मजबरोबर आहे. ह्या जगातले सर्व तुझे अनुयायी तुझ्यावरती विश्वास ठेवून, तुझ्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून तुझ्याकडे सतत प्रार्थना करणारे अशा सर्वांसंगती तू हो. त्यांच्या घराच्या दरवाजाच्या कपाळपट्टीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचं निर्दोष निष्कलंक रक्ताचा सामर्थ्यवान रक्त तू शिंपड, जेणेकरून कुठलाही रोग, कोरोना व्हायरस याचा प्रादुर्भाव त्यांच्या घरात घुसू नये. सर्वांना तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद. मी पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या सुंदर अशा भक्तीबद्दल. आणि विशेष करून जे वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे, माननीय डॉक्टर पास्टर जयंत साबळे सर यांनी सुंदर असा बोध मंडळीला दिलेला आहे, म्हणून मी त्यांच्या प्रभूमध्ये आभार मानत आहे. आणि खरोखरच आज ह्या दिवसामध्ये आम्ही जीवन जगत असताना देवबाप तुमच्या आणि माझ्यासोबत आहे, म्हणून आम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज उरत नाही, कारण की तो देवच आम्हाकडे विशेष असं लक्ष देऊन आहे. म्हणून मी पुन्हा एकदा वेस्ट इंडिया युनियनचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी डॉक्टर पास्टर जयंत साबळे सर यांच्या प्रभूमध्ये मी आभार मानत आहे. आणि
आज ज्यांनी ज्यांनी भक्तीमध्ये सहभाग घेतलेला आहे फ्युचर टॉकच्या वतीने, विशेष करून मिस्टर विजय घोरपडे यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सुंदर असं गीत साठे आंटी यांनी सादर केलेलं आहे देवाच्या गौरवासाठी, त्यांचेही मी आभार मानत आहे. त्याचप्रमाणे कांबळे अंकल, साठे अंकल यांच्या उपस्थितीने त्यांचेही मी आभार मानत आहे. आणि तुम्हा सर्वांचे जे आम्हासाठी प्रार्थना करत आहात, आणि खात्री बाळगा की मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत आहे आणि तुमच्याही प्रार्थनेची मला खूप गरज आहे. प्रियांनो, आपण नेहमीच प्रार्थनेत असूया, सर्वांसाठी प्रार्थना करूया. विशेष करून डॉक्टर, नर्सेस, सर्व पोलीस कर्मचारी, सर्व लॅब टेक्निशियन्स आणि विशेष करून जे करोनाबाधित आहेत अशा पेशंटसाठी आपण प्रार्थना करू. स्वर्गीय माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आज तुझ्या दासाच्या करवी तू आमची भेट घेतलीस. परमेश्वरा, पुन्हा एकदा सामर्थ्याने भरलेलं असं वचन परमेश्वरा पास्टर डॉक्टर जयंत साबळे सर यांच्याद्वारे परमेश्वरा तू आमच्यापर्यंत घेऊन आलंस. धन्यवाद देतो येशू. ह्या कठीण प्रसंगामध्ये, ह्या वेळेमध्ये परमेश्वरा आम्हाला केवळ तुझ्या वचनाचा आधार आहे. आणि म्हणून प्रभूजी आम्ही धन्यवाद देत आहोत की तू आमची वचनाच्या आधारे भेट घेत आहेस. आम्ही जेथे आहोत तेथेपर्यंत येऊन तू आमची भेट घेत आहेस. प्रभूजी आम्ही उपकार स्तुती करतो ईश्वराच्या, कारण की तुझी इच्छा आहे की आम्ही दुःखी असू नये, आम्ही कष्टी असू नये, आम्ही चिंताक्रांत असू नये, तर आम्ही विश्वासाने सामर्थ्याने जगावं. प्रभूजी, ह्या शेवटच्या युगामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमची एवढीच प्रार्थना आहे, आमचा विश्वास बळकट कर. आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय येऊ देऊ नकोस देवा, कारण की तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे सदैव तू आमच्या सोबत आहेस. प्रभूजी, आज पुन्हा एकदा प्रार्थना करीत आहे मंडळीमध्ये जे आजारी आहेत, अडचणीमध्ये आहेत, वयोवृद्ध आहेत, समस्येत आहेत, अशा सर्वांसाठी प्रभूजी तू त्यांची काळजी घे. हे परमेश्वरा, आमचा भारत देश, देशाचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि परमेश्वरा विशेष करून ह्या कठीण प्रसंगामध्ये समोरून लढा देणारे सर्व डॉक्टर, नर्सेस, सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि परमेश्वरा सर्व लॅब टेक्निशियन्स आणि विशेष करून ज्यांना बाधा झालेली आहे असे सर्व पेशंट्स, सर्वांना तुझ्या चरणाजवळ आणतो. प्रभूजी आशीर्वादित कर, त्यांची काळजी घे आणि परमेश्वरा समस्येतून आम्हा प्रत्येकांची तू लवकरात लवकर मुक्तता कर देवा. परमेश्वर, हे गंभीर समस्या लवकरात लवकर निघून जाऊ दे, म्हणजे आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये एकत्र येऊन तुझी भक्ती आराधना करता येईल. दया कर ईश्वराच्या, आम्हावर कृपा कर. आम्ही आहोत तसे तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होतो, आमचा स्वीकार कर. मंडळीमधील सर्व विशेष तुझ्या प्रिय लेकरांसाठी मागत आहे, सर्वांची काळजी घे. पुन्हा एकदा प्रार्थना करतो गायकवाड अंकल, दिनकर अंकल, मिस्टर रामनाथ काकडे, मिस्टर राहुल बोर्डे, मिसेस वेरोनिका ताकवाले, मिसेस नीता जाधव, मिसेस मोहिनी घाडगे आणि इतर जे कोणी आजारी आहेत अशा सर्वांसाठी प्रभूजी त्यांना तू सांभाळेश्वर, त्यांची काळजी घे. हे परमेश्वरा, पुढील वेळ काळ आम्ही तुझ्या हातात सोपत आहोत. आमचं संरक्षण कर, सांभाळ कर. सर्व मान महिमा गौरव तुला देत येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो, ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत तशीच तो आमची ऋणे आज आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व समर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता उपस्थित देवाच्या सर्व प्रिय लेकरांसोबत येथून पुढे सर्व काळसाठी असो. आमेन. हॅपी सॅबाथ सर्वांना. पुन्हा एकदा मी आभार मानत आहे, विशेष करून जे व्हिडिओज एडिट करतात मिस्टर सचिन कसबे यांचे, की वेळात वेळ काढून आम्हासाठी आणि मंडळीसाठी ते व्हिडिओ एडिट करून आम्हाला ते बघण्यासाठी ते उपलब्ध करून देत आहेत, म्हणून मी त्यांचे खरोखरच आभार मानत आहे. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.